नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये स्वागत आहे सर्वांचं. तर आज आपण वाळवण रेसिपीजमध्ये बनवणार आहोत उपवासासाठी खास कुरकुरीत आणि चविष्ट बटाटा, साबुदाणा आणि भगर घालून बनवलेली चिली मिली किंवा बटाटा स्टिक किंवा आपण याला उपवासाचे स्नॅकसुद्धा म्हणू शकतो. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी वेळात तयार होते. उपवासाच्या दिवशी काहीतरी वेगळं आणि टेस्टी खायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. चव आमची साथ तुमची. तुम्हाला तर माहीतच आहे, साध्या सोप्या झटपट तरीही स्वादिष्ट रेसिपीज म्हणजे सपकाळताई रेसिपीज. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मी सर्वांना विनंती, चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर जास्त वेळ न लावता आपण लगेच रेसिपीला चालू करूया. आणि ही रेसिपी करायला तुम्ही अजिबात विसरू नका. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे बटाटा स्टिक किंवा चिली मिली बनवलेली आहे. बाजारातून जी आपण चिली मिली आणतो त्याच्यापेक्षाही दुप्पट चवीची आणि खूपच टेस्टी, तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही. उपवासा दिवशी आपण हे पटकन तळून खाऊ शकतो. तळलेले शेंगदाणे, हिरवी मिरची किंवा दह्याबरोबरसुद्धा ह्या स्टिक किंवा चिली मिली खूप छान लागते. तर मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवलेले आहे. किती छान मस्त होतात आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात. तर आता याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी अगोदरच सर्व तयारी करून ठेवलेली आहे. बटाटे घेतलेले ते 1 ते 1.25 किलो बटाटे असतील. तर 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. साल काढून घेतलेले आहे बटाट्यांचं. आणि 1 वाटी साबुदाणा, तो पण थोडासा भाजून घेतलेला आहे. आणि भगरसुद्धा भाजून घेतलेली आहे. आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. फक्त हिरवी मिरची वाटलेली आहे. आपण हे उपवासासाठी बनवणार आहोत त्याच्यामुळं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं. तर तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. तुम्हाला जर जिरे आवडत असतील किंवा तुम्ही उपवासाला खात असाल तर तेही तुम्ही घालू शकता. मी फक्त हिरवी मिरची घातलेली आहे. किंवा तुम्ही लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता. पण हिरव्या मिरचीमुळं आपल्या स्टिकला किंवा चिली मिलीला खूप छान चव येते, म्हणून शक्यतो हिरवी मिरचीच वापरा. तर आता मी भगर, साबुदाणा मिक्सरला छान फिरून घेतलेला आहे पहा. आणि बटाटेसुद्धा मी किसून घेतलेले आहेत. बारीक असा बटाटा किसून घेतलेला आहे. आता हा बटाटा, साबुदाण्याचं पीठ आणि भगरीचं पीठ काय करायचं, मस्त एकत्र करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून हे बटाटा किसलेलं आणि हे वाटलेलं मी तुम्हाला दाखवलेलं नाही. तर बटाटा किसणीवर किसून घेतलेला आहे बारीक आणि छान मळून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ, भगरीचं पीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता हे सर्व छान मस्त एकजीव करून घ्यायचं. थोडंसं बारीक करा शेंगदाण्याचं कूट करताना जर घालत असाल तर, कारण सोऱ्यामध्ये ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस ते शेंगदाणे जर जाडसर ठेवले तर अडकतात. माझ्याकडून थोडंसं जाडसर राहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, थोडंसं बारीक करा जर शेंगदाण्याचं कूट घालत असाल तर. आणि हे डब्यात आता गोळा ठेवायचा आणि ह्याच्यावर आता आपण कुकरला लावून घेऊ, 2 शिट्ट्या करून घेऊ. हे असंसुद्धा तुम्ही करू शकता, पण थोडंसं नंतर सोऱ्यामध्ये घातल्यानंतर वाटायला जड जातं, फिरवायला, म्हणून मी थोडंसं शिट्ट्या करून घेते. तर इथं 1 शिट्टी करून घेतलेली आहे कुकरची, म्हणजे थोडासा जो गोळा आहे आपला पिठाचा तो थोडासा सैलसर होतो आणि दाबायला जास्त त्रास होत नाही नंतर. तर कुकर थंड झाल्यानंतर हे पीठ काढून घ्यायचं. थोडंसं लूज होतं हे, म्हणजे आपण करताना जास्त त्रास होत नाही. थोडंसं काढून घेतलेले छान. आता हा गोळा आहे तो आपल्याला जेवढा सोऱ्यात लागायचा आहे तो तेवढाच काढून घ्यायचा आणि मळून घ्यायचा आणि सोऱ्यामध्ये घालून घेणार आहे मी आता. तर ह्या पिठाचे आता आपण 2-4 प्रकारसुद्धा करू शकतो. तुम्हाला जर ह्या पिठाची अशी स्टिक नसेल आवडत तर तुम्ही अशी चकलीसुद्धा करू शकता. मी तुम्हाला थोड्या चकल्या करून दाखवते. थोडंसं मी जाडसर वाटले ना साबुदाणा आणि
भगर त्याच्यामुळं आणि चाळलेलं नाही त्याच्यामुळे थोडेसे तुकडे होत आहेत. तर तुम्ही वाटताना साबुदाणा आणि भगर जर तुम्हाला अशा चकल्या करायच्या असतील तर जरा बारीक वाटून घ्या. मला स्टिक करायच्या होत्या त्याच्यामुळं मी थोडंसं जाडसर ठेवलेले म्हणजे कुरकुरीत होतात एकदम. आणि अशा मस्त स्टिक करून घेतलेल्या आहेत पहा. हे खायला पण बरं पडतं दह्याबरोबर. हे चकलीपेक्षा हेच आम्हाला जास्त आवडतं त्याच्यामुळे मी असं बनवून घेतलेलं आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.